नमस्कार, मी माधव सावरगावे सातारा जिल्ह्यात तुमचं स्वागत करतोय। आपल्यासोबत साताराकर आहेत, त्यासोबतच सातारा जिल्ह्यातील नागरिक मतदार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये काय कामं झालेली आहेत, खासदारांनी काय केलेली आहेत आणि ती कामं करावीत यासाठी विरोधकांनी कसा त्यांच्यावर अंकुश ठेवलाय किंवा त्याला जाब विचारलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण घेणार आहोत। आणि त्यासाठी ही सगळी सिनियर मंडळी पॉलिटिकल हॉट सीझन मध्ये हे सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं प्रचारासाठी हॉट झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर चर्चा करायची आहे। तर मग आपण सुरुवात करूयात साताराकरांसोबत, कारण त्यांना विचारायचंय की बाबा गेल्या 5 वर्षांमध्ये नेमकं इथं काय बदल झालेत, इथं काय घडलंय का। ज्या लोकांनी मतदान केलं होतं की सातारा या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काहीतरी बदल व्हावेत, सोबतच इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, इथली इंडस्ट्री वाढावी, इथले रस्ते चांगले व्हावेत, इथं पाणी स्वच्छ मिळावं, इथल्या शेतकऱ्यांना बरीच काही मदत मिळावी वगैरे वगैरे, हे अनेक पायाभूत प्रश्न आहेत। त्या प्रश्नाभोवतीच महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये राजकारण फिरतं आणि म्हणून तिथून सुरुवात करूयात। कारण श्रीनिवास पाटील हे गेल्या 5 वर्षांपासून या जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते किंवा नेते आपल्याकडे उपलब्ध झाले नाहीत, कारण त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता असं सांगितलं होतं, त्यामुळे काँग्रेसचे नेते आहेत। आता तुमच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे की 5 वर्षांमध्ये तुमच्या खासदारांनी काय नेमकं सातारा जिल्ह्यामध्ये कामं केलीत जी लोकांच्या समोर आता तुम्ही सांगणार आहात। सातारा महाविकास आघाडीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणुकीमध्ये जे विद्यमान राष्ट्रवादीतून निवडून खासदार आले होते आणि भाजपच्या तिकिटावर उभे राहिले, त्यांचा पराभव करून निवडून आले। परंतु दरम्यानच्या काळामध्ये केंद्रामध्ये सत्ता ही भाजप प्रणित आघाडी सरकार सत्ता होती, त्यामुळं श्रीनिवास पाटील यांना खासदार निधीशिवाय आणखी काही निधी आणताना किंवा डोंगरी विकास निधी आणताना त्यामार्फतच जी विकास कामं झाली त्या विकास कामातूनच हे झालं। किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट आणायचा म्हटलं तर केंद्र सरकारची संमती लागते, ती संमती काय श्रीनिवास पाटलांना मिळाली नाही। परंतु त्यांनी आपल्या विकास निधीच्या माध्यमातून संपूर्ण डोंगर भागामध्ये किंवा दुष्काळी तालुक्यामध्ये जिथं जिथं धरणांची कामं असतील किंवा रस्त्यांची कामं असतील किंवा अन्य काही विकास कामं असतील त्यांना निधी त्यांच्या पद्धतीनं तो देऊन ह्या जिल्ह्यामध्ये 5 वर्षात विकास कामं करण्याची त्यांनी मोठा प्रयत्न केला। परंतु इथं केंद्र सरकारच्या ज्या काही योजना होत्या त्या जनतेपर्यंत गेल्या का हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे। कारण मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि खाली काहीच सामान्य जनतेपर्यंत द्यायचं नाही। कारण 2000 रुपये किसान सन्मान योजनेतनं घ्यायचे आणि 110 रुपये पेट्रोल ची किंमत वसूल करायची। 400 रुपयाचा सिलेंडर आज 1100 रुपयावर गेला। ह्या पद्धतीनं बरं, त्या मुद्द्यावर येऊयात। पण 5 वर्षांमध्ये म्हणजे आता 4.5 वर्षाचा कालावधी धरूयात, 4.5 वर्षांमध्ये असं काही सांगण्यासारखं आहे का की हे कामं केलेली आहे? नाही, तशी सांगण्यासारखी कामं म्हणजे स्थानिक विकास निधीच्या माध्यमातूनच त्यांनी काम केले, पण मोठा प्रोजेक्ट आणण्यासाठी सत्ताधारी बरोबर असावे लागतात, त्यामुळे बरेच प्रोजेक्ट आणता आले नाहीत त्यांना। सभा क्षेत्रामध्ये विद्यमान खासदारांच्याकडून खासदार निधी आणि डोंगरी निधी याच्याशिवाय कुठलंही भरीव काम झालेलं नाही ह्याची कबुलीच त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमच्या सहकार्यांनी दिलेले आहे। आणि खरं तर मी म्हणेन की केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये शेकडो गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जलचे नल ही महत्वाकांक्षी योजना खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे। या ठिकाणी मेडिकल कॉलेज असेल, या ठिकाणी सैनिक स्कूलचं काम असेल, या ठिकाणी जी धरणं आहेत, मग झे कटापूर असेल, वसना वांगणा असेल किंवा टेंबू योजना असेल, अशी जी कामं आहेत याला केंद्राचा डायरेक्ट फंड या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये खेचून आणण्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सक्षम होते, त्या पद्धतीने त्यांनी खेचून आणले। ठीक आहे, दुर्दैवानं या ठिकाणी छत्रपतींचा पराभव काही कारणामुळं या लोकसभा मतदारसंघात झाला, परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी छत्रपतींच्या गादीचा मान राखून छत्रपतींना परत राज्यसभेवर खासदार केलं आणि त्या खासदारकीच्या माध्यमातून छत्रपतींनी सुद्धा या ठिकाणी म्हणजे मोठे मोठे प्रोजेक्ट आणि मोठा निधी या ठिकाणी खेचून आणायचं काम केलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय उदयनराजे साहेब ज्यावेळी
राज्यसभेचे खासदार झाले त्यांच्या माध्यमातून आणि इथले आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी मग जे महायुतीमध्ये आहेत ते राज्य शासनाच्या माध्यमातून अशा केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठा निधी या ठिकाणी जिल्ह्यामध्ये खेचून आणलेला आहे. खासदारांनी तुम्ही म्हणाल की इथल्या लोकप्रतिनिधींनी हा सगळा डेव्हलपमेंट हा विकास घडवून आणलेला आहे, त्याच्यात खासदार श्रीनिवास पाटील यांचा थोडाही रोल नाही. नाही यामध्ये त्यांना आता त्यांनीच कबूल केलं ना की आमच्या खासदारांना वर सत्ता नाही त्यामुळे. पण माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळी आमचे केंद्रीय मंत्री आले त्या सगळ्या केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील असत आणि ते आपल्या सूचना देत असत. आता नाही म्हणलं तर ठीक आहे, ते मग आम्ही सगळा विकास केला ते मान्यच करतात ना. विकासापेक्षा माणसाचा विकास होणं गरजेचं आहे, माणूस सुरक्षित असणं गरजेचं आहे आणि माणसांना इथं सन्मान जगता येणं गरजेचं आहे. विकास तर जो सरकारमध्ये येईल तो विकास करणार आहे, कारण सरकार हे विकासच करायसाठी असतं. त्यामुळे इथं बीजेपीनं सरकारमध्ये आल्यानंतर विकास केलेला आहे की विकास कोण नाकारतंय. पण आता त्यांनी सांगितलं पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, त्या पेट्रोलच्या दराच्या वर आपण चर्चा करणार आहोत. खासदार श्रीनिवास पाटील हे 5 वर्षात काय केलं त्यांनी सांगितलं होतं, तुम्हाला काही लक्षात आलंय? नाही, खासदार श्रीनिवास पाटील खरं तर 5 वर्ष नाही म्हणावं लागणार, पोटनिवडणुकीमध्ये ते खासदार झालेले आहेत आणि खासदार झाल्यावरती खरं आहे ते जास्त फिरकले जरी नसले तरी एक वैचारिक वारसा असलेला खासदार आहे आणि ते नाही फिरले तर आम्ही इथं राज्यसभेवर आमचे छत्रपती उदयनराजे आहेत ते तर फिरले ना, महाराज साहेब तर फिरले ना आमचे. आणि त्यामुळं सरकारचा निधी इथं आला आहे आणि सरकारचा निधी आल्यामुळं तो वाटप झालेला आहे आणि इथले धरणाचे प्रश्न सुटले आहेत, पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत, असे अनेक प्रश्न आहेत त्यांनी सोडवलेले आहेत. खरं म्हणलं तर याच्याही पलीकडे जाऊन भाजप सरकारनं, मोदी सरकारने विकास केलेला आहे हे आम्ही मान्य करतो. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढून गोळ्या घातल्यात, विकास झालाय. सातारा जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेजचं काम चालू झालेलं बंद पाडलं, विकास झालाय. इथं दिवसाढवळ्या महिलांची आबरू लुटली जाते, विकास झालाय. पण तो गुजराती भाषेत विकास गांडो થઈ गयो अशी भयावह परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि सातारा जिल्ह्याचे दोन्ही खासदार श्रीनिवास पाटील साहेब असतील किंवा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील, खासदार दाखवून बक्षीस मिळवा अशी परिस्थिती सातारा जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं धरण कोयना धरण आहे. कोयना धरणामध्ये जमिनी देताना तिथल्या स्थानिकांनी आपलं सर्वस्व गमावलं. मात्र आजही धरणग्रस्तांचं 100% पुनर्वसन झालेलं नाही, खेदाची बाब आहे. दुसरी बाब, ज्या राज्याला आणि शेजारच्या गुजरात राज्याला कोयना धरणाने वीज पुरवठा पुरवला गेला तो सातारा जिल्हा वीजमुक्त करण्यासाठी आजी माजी खासदारांनी किंवा दोन्ही खासदारांनी काय प्रयत्न केले तर याचं उत्तर 0 आहे. यांनी कधीही जिल्हा वीजमुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत. बेरोजगारीचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे, खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे. खासदारांना त्यांच्या संसदमध्ये जाऊन, भवनामध्ये जाऊन त्यांचे मुद्दे मांडणं अपेक्षित असताना, तिथं उपस्थित करणं गरजेचं असताना कुठेही मुद्दे उपस्थित केले जात नाहीत. जिल्हा परिषदेच्या 65,000 शाळा बंद केल्या, याच्यावरती आजी माजी खासदार शब्द बोलायला तयार नाहीत. म्हणजे त्यांना विकास फक्त उच्चवर्णीयांचा करायचा, सर्वसामान्यांच्या विकासाची काडी मात्र घेणे देणं नाही, हे अधोरेखित झालेलं आहे. अत्यंत चुकीचा आणि खोटारडेपणानं भाजपनं आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. जे काय 90 रुपये आजचा भाव आहे त्यांनी नेटला सर्च करावा, पेट्रोलचा भाव काय आहे. पेट्रोलच्या भावावर येत आहे. मी जरा आधीच स्थानिक प्रश्नावर आलो होतो. 100% मेडिकल कॉलेजला कुणी अडवलं याचा चौकशी व्हावीच व्हावी, 100% हा. मग ह्याचंच उत्तर विद्यमान हा शो तुम्ही बोलणं हे इथले मतदार आहे. मी सांगतो ना, इथल्या दोन्ही खासदारांनी यांना सांगावं, दोन्ही खासदारांनी इथलं सांगावं काम थांबलं का आणि थांबल्यानंतर परत चालू का झालं काम आणि कशाची मागणी केल्यानंतर काम चालू झालं. ह्या सगळ्या गोष्टीची उत्तरं इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जी सत्तेत आहेत त्यांनी द्यावीच, निश्चित द्यावीत या सगळ्या गोष्टीची उत्तरं. आम्ही विचारतो, हा कोणी काम थांबवलं? कोणी? मेडिकल कॉलेजचं काम कोणीही थांबवलेलं नाही. मेडिकल कॉलेजचं काम आता सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता, अतिशय जोरात काम सुरू आहे. आज त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहायला मुलं गेलेले आहेत, त्यामुळे चुकीचं आहे सगळं. मेडिकल कॉलेजचं काम कुणीही थांबवलेलं नाही. काम काय झालंय, इथली स्थानिक पिढी, तरुण पिढी सगळी पुणे मुंबईला जॉब करते. शिक्षणाची अवस्था बेकार आहे. कुणी काम केलंय? स्थानिक श्रीनिवास पाटील खासदार ह्या 5 वर्षात फिरायला दाखवा आमच्या इकडे काय काम आहे. काम काय आम्हाला तरुण नेतृत्व आता आणि मनसेची मतही निर्णायक आहेत. ह्या इलेक्शनला तुम्हाला दाखवून देऊ आम्ही सत्ताधाऱ्यांना. शिक्षणाची अवस्था इथं बिकट आहे. नोकऱ्या कुठली कंपनी आली 20 वर्षात नवीन? एक कंपनी आलेली नाही. सगळ्या कंपन्या आजारी पडल्या. सगळीकडे दुरावस्था आहे सगळ्या गोष्टींची. आज तुम्ही इलेक्शनच्या ह्याच्यात मशगूल आहे. मानखटावमध्ये पाण्याची भयानक समस्या आहे. विहिरीचं पाणी आटलेलं, बोरवेलचं पाणी आटलंय. काय नियोजन आहे? कुठं आहेत ते खासदार?
हा काय काम आहे तुम्ही सांगा. तुम्ही सत्ताधाऱ्यांचं ऐकून घेणार असेल तर सत्ताधाऱ्यांचं ऐका. विरोधकांचे मुद्दे आहेत. पाणी प्रश्नापासून लोक टाळू पडतात. जनावरांच आमच्या शिवसेनेच्या इथलं युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली होती चारा छावण्यासाठी. काय करतात हे सगळे. तुम्हाला इलेक्शन करायचं इलेक्शन करा. आम्ही दाखवू तुम्हाला इलेक्शनला काय असतं ते. पक्ष फडणवीस कुठे आहे विचारा त्यांना. पक्ष फोडणारा फडणवीस कुठे आहे त्यांना विचारा. आताच्या घडीला ज्यांनी पक्ष फडणवीस कुठे आहे हा त्यांनाच विचारा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. दुसरी गोष्ट आत्ताची आहे असं त्यांनी बोललं की मान खटावलाकडे आता राज्याचा मुख्यमंत्री हा इथल्या सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, परंतु तो मान खटावकडे बघायला नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री आज फक्त पोहे नाका टू पाटण एवढंच वातावरण करतात, त्याच्या पुढे कुठेही जात नाहीत. म्हणजे फक्त पालकमंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते आहेत का. राज्याचे मुख्यमंत्री आले तर महाबळेश्वरमध्येच थांबतात, बाकीच्या ठिकाणी काय साताऱ्यात नाही आहेत का. मग महाबळेश्वर म्हणजे फक्त जिल्हा आहे का त्यांच्या दृष्टीनं. अशा सगळ्या गोष्टीनं होणार असेल तर इथला विकास अजिबात झालेला नाही. दोन्ही खासदारांनी आज आम्हाला वंचित ठेवले का तर ठेवले. 100% विकासापासून वंचित आहे. आज आमचा तरुण सगळ्यात जास्त हा पुण्या मुंबईला बघायला मिळतो रोजगारासाठी. आज इथली रोजगाराची अवस्था बिकट आहे. इथल्या जिल्ह्याचं जे काय आरोग्याचं केंद्र आहे ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणतो त्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत बिकट अवस्था आहे. नुसते पालकमंत्री दौरे करतात, इथले लोकप्रतिनिधी दौरे करतात, परंतु त्याच्यात आउटपुट काही एक नाही. ते आरोग्य यंत्रणा अशी झुलवत ठेवल्या टाकलेली आहे. इतकी बिकट अवस्था आहे या जिल्ह्याची. पण या जिल्ह्याच्या प्रश्नांना उत्तर द्यायला कोणी पुढे येईना, पण मतं मागायला सगळी समोर पुढे येतील. राज्याचे मुख्यमंत्री या सातारा जिल्ह्यातले आहेत, पण सातारा जिल्ह्यातल्या 1.5 वर्ष 2.5 वर्ष झाली मुख्यमंत्र्यांना, पण अजून सातारा जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन एकही आढावा बैठक त्यांनी ह्या जिल्ह्याच्या कामाविषयी घेतले का विचारा कुणाला. हा नाही. कक्ष हा वेगळा, कक्ष वेगळा. मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन इथं बैठक घेतली पाहिजे. मुख्यमंत्री कधीच आले नाहीत, शासकीय कामासाठी कधीच आले नाहीत. एक मेडिकल कॉलेजचं सांगतात, मेडिकल कॉलेज 8 दिवसाचे वृत्तपत्र काढून बघा. मेडिकल कॉलेजचं काम 8 दिवसापूर्वी बंद पडलं होतं. का बंद पडलं होतं त्या लोकांना विचारा, आम्हाला विचारू नका. महिलांवर अत्याचार वाढलेत, त्याच्या कुणाचंच लक्ष नाही. पालकमंत्री येतात सातारा टू दौलतनगर, सातारा टू जिल्हाधिकारी कार्यालय, ह्याच्या पलीकडे त्यांचा दौरा नसतो. रोजगार उपलब्ध व्हावा, वाढावा म्हणून इथली इंडस्ट्री समस्या, रोजगाराच्या समस्या इथं जशा आहेत तशाच आहेत. खासदारांची जबाबदारी पण असते ना. आहे, दोन्ही खासदारांची जबाबदारी. सातारा MIDC मध्ये असलेले उद्योग कुठे गेले याचा विचार या इथल्या लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. सातारा जिल्ह्यातल्या मोठमोठ्या कंपन्या, सातारा MIDCल्या मोठमोठ्या कंपन्या बाहेर गेल्या. इथले रोजगार तसेच आहे. इथल्या लोकांना पुण्याला ऐकायला जावं लागतं, इथल्या मुलांना रोजगाराला पुण्याला जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. रोजगाराला पुण्याला जावं लागतं इथल्या लोकांना, इथल्या तरुणांना. हा बोला. उत्तर द्या. काय साताऱ्यात विकास झाला नाही असं म्हणणं आहे. आता जरा 2 मिनिटं ऐकून घ्या. साताऱ्यात विकास झाला. इथले आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी गेल्या 2.5 वर्षात 650 कोटी रुपये या मतदारसंघात आणलेले आहेत. आणि तो विकास हा भाजपमुळे झाला, तो देवेंद्र फडणवीसांमुळे झालेला आहे. हे मी जबाबदारी सांगतो. विकास बोंबलणाऱ्यांना काही नसतं. विकास हा होत असतो आणि करत असतो. आता MIDC कुठे गेली? MIDC कुठे गेली? MIDC होत नाही. MIDCला स्थानिक आमदार विरोध करतायत. आमचे शिवेंद्रराजे भोसले MIDC साठी वाढीसाठी प्रयत्न करतायत. दरवेळेस प्रॉब्लेम. हे जे म्हटले आता मुख्यमंत्री कुठे आहेत आपले हे एकनाथ शिंदे, अहो यांचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्या मलकापूरशिवाय कुठे फिरलेच नाहीत. त्यांना करायला माहित नाही. एक मिनिट आणि आज जे चाललंय ना त्यांचं की मी मला जर दिलं तर मी उभं राहीन. अरे कुठलं पहिल्यांदा फिरकला नाही तुम्ही इथं साताऱ्यात आणि आला भाजप. ही उत्तर आहेत का? ही उत्तर आहे? हीच उत्तर म्हणजे काय जी उत्तर. इथं महिलांवर अत्याचार होत आहे, रोजगार नाहीये, तरुण इथला पुण्याकडे चाललाय, इथं पिण्याचं. महिलांवर अत्याचार काय झालेत हे सांगणाऱ्यांनी पोलीस स्टेशन तपासावं. सर्वात महत्वाचं 75 वर्षामधली 65 वर्षापेक्षा जास्त काल यांचा काँग्रेसचं सरकार होतं. या काँग्रेसच्या सरकारमध्ये ह्यांनी काय केलं हा विचारायचा प्रश्न राहिला. ह्यांनी सरकारच्या काळामध्ये पक्ष मोडून खाल्ले. साहेब ह्यांनी सरकारच्या काळामध्ये लोकांना लुटलं.
परंतु स्वतःचे पक्ष लुटले. आज यांच्या पक्षाची अवस्था अशी आहे, विरोधात आहे ना आंदोलन करा, मोर्चा काढा, रस्त्यावर उतरा. ह्यांना रस्ता अडवणे एवढी 10 लोक रस्त्यावर मिळत नाहीत. साहेबांची वस्तुस्थिती आहे, ह्यांना सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता अडवायला 10 लोक मिळत नाहीत. या भाजपवाल्यांनी एवढं सांगावं की त्यांनी विकास जे म्हणतायत की नक्की विकास कुणाचा झाला, कसा झाला आणि कुठं विकास केलाय ही त्यांनी तेवढी व्यवस्थित माहिती द्यावी. काय त्याची माहिती घ्यायला आम्ही ठामपणे इथं तटस्थ उभं राहिलेलो आहे की त्यांच्याकडनं विकास काय केलाय ही त्यांनी व्यवस्थित सांगावं आणि नक्की कुणाकुणाचा विकास केलाय याची लिस्ट त्यांनी आम्हाला द्यावी. काय तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे. अगदी ही बाब चुकीची आहे. भाजपवाल्यांना विनंती आहे बरं का, भाजपवाल्यांना विनंती आहे, सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्यासाठी यांना फक्त गोंधळ करायची माहिती आहे. 75 वर्षात काय केलं, जे आतापर्यंत मोदीनं विकलं ते सगळं 75 वर्षातच घडलं. आज ह्यांची जी पोरं जिथं नोकरीला जातात पुण्या मुंबई सारख्या आयटी सारख्या ठिकाणी, ते सगळं काँग्रेसनंच उभं केलेलं आहे. मी काय काँग्रेस पक्षाचा कोणी नाहीये, परंतु काँग्रेसनं काय केलं हे मी सांगतोय. महाविकास आघाडीचा मी एक कार्यकर्ता आहे. दुसरी गोष्ट, आज शिवस्मारकाचं काम झालं, समुद्रातल्या अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काम झालं, उद्घाटन झालं, परंतु आज एकही वीट रचलेलं नाही. त्याचबरोबर आज आमच्या पोयनाक्याच्या शिवतीर्थाचं काम हे गेले 5 वर्ष रखडलेलं आहे. आज आता कुठं 650 कोटी आले, पण त्यातला शिवस्मारकासाठी 1 रुपया आला नाही. याचं दुर्दैव आहे. त्यासाठी अजून आम्हाला आंदोलन करावे लागतात. हे आमचं दुर्दैव आहे आज सातारकरांचं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. संग्रहालय डेव्हलप झालेलं नाही अजून. संग्रहालय जे डेव्हलपमेंटसाठी घेतलं होतं, संग्रहालय अजून डेव्हलप झालेलं नाही, नुसतं बांधलंय, पण त्याचा कार्यक्रम अजून काय झालेला नाहीये. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सातारा जिल्ह्याचा पश्चिमेचा मुनावळ्यापासून तुम्ही सातारा जिल्ह्याचा पूर्वेचा कारखेल पहा. आज मुनावळ्याचं जसं जेव्हा डेव्हलपमेंट झालेलं आहे तसंच खळखळणारं पाणी तुम्हाला खटाव मानच्या दुष्काळ भागामध्ये दिसल. साताऱ्याच्या उत्तर भागातला तुम्ही सोळशीला जा, तितकाच विकास त्या युती शासनाच्या माध्यमातून झालेला आहे. तेवढंच तुम्ही रेठऱ्यापर्यंत जा. साताऱ्याचा चतुरस्र विकास महायुती सरकार सत्तेमध्ये आल्यापासून झालेला आहे. हजारो कोटी रुपयांचा फंड इथल्या महायुतीच्या आमदारांनी खासदारांनी इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. आता सांगतो, साताऱ्याला गरज आहे ते तरुण खासदाराची. रसरस्त्या तारुण्यानं भारवलेल्या तरुणाची गरज आहे आणि ती महायुती देणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये भीमाई स्मारकाचा प्रश्न आजही धुळकात पडलेला आहे. याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? ज्या शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं करण्याच्या वल्गना आणि घोषणा मोदी सरकारने केल्या, तिथं पूजनासाठी फक्त 12 कोटी रुपये खर्च केलेत. ते स्मारक उभं राहिलं नाही. याचं कारण काय? याचे उत्तर द्यावं लागेल. आता विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा गाडेसाहेबांनी उपस्थित द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातल्या स्मारका इतकंच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान मोदी शासनाच्या माध्यमातून फार मोठा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ते भारतीय लष्कराच्या झेंड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांनी केलेलं आहे. साताऱ्यामध्ये असं काही नाहीये की महिलेवर अत्याचार होतात आणि तिथे कंप्लेंट लॉन्च केली जात नाही वगैरे, असं मुळीच नाहीये. इथे दोन्ही महाराजांचं राज्य आहे आणि अतिशय तत्परतेने इथे प्रचंड पोलीस स्टेशन नंतर राहिलं, एक फोन जरी महाराजांच्या वाड्यावर किंवा सुरुची बंगल्यावर गेला तर तत्परतेने आम्हाला मदत प्रत्येक महिलेला मिळते. ज्यावेळी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा केला त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. साधं त्यांनी सातारा जिल्ह्याचा आपण एक वारस असून सुद्धा देखील त्यांनी सातारा जिल्ह्यासाठी एकही काम केलं नाही. स्वतः त्यांनी त्या मेडिकल कॉलेजसाठी एक सही केली नाही. त्यांच्या सहीवर आज कॉलेज झालं असतं. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी ह्याचा पाठपुरावा करून ते महाराजांच्या वाढदिवसा दिवशी डिक्लेअर केलं की आम्ही हे मेडिकल कॉलेज करतो आणि त्यांनी जो दिला शब्द पाळला. मला एक सांगा मुद्दा, भाजपने जर एवढी प्रगती केली तर यांना आयात उमेदवार का करावे लागतील? राजकीय असू द्या. मला एक सांगा, ऐका, प्रगती केली यांना का माणसं आयात करावं लागतील? दुसरा मुद्दा, यांच्याकडे अशी वॉशिंग मशीन आहे, ऐका, यांच्याकडे अशी वॉशिंग मशीन आहे, आजी दादानी 70,000 कोटीचा घोटाळा केला की लायबॉय साबण लावून ओके. इकडे का? हा मुद्दा आहे आमचा. तुम्ही घेताय. काल प्रफुल्ल पटेल त्याला क्लीन चिट घाल.
780 कोटीचा घोटाळा केला की लायबॉय साबण. ओके, काय ही प्रगती आहे का? ही प्रगती आहे का? अहो देशात किती प्रश्न आहेत हे दाखवायलंय. देशात गंभीर प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत देशात, अनेक मुद्दे आहेत. कोण सुरक्षित आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारीच्या बाबतीत आपण गेल्या 2 दिवसात चर्चा ऐकत आहोत, सोशल मीडियावरती आपण बघत आहोत. ज्या मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरला आहे अशी वच्चता करणारे देशातील एक महान नेते या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांच्याकडे उमेदवारीचं साकडं घालत आहेत. ही खऱ्या अर्थानं ह्यांच्या असणाऱ्या पक्षीय आणि ह्यांचं पक्षाचं असणारं वैभव कुठल्या थराला गेलेलं आहे हे याच्यातून पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या वेळेला या जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री म्हणून आम्ही अभिमानानं सांगतो, खरोखर ज्याला जिल्ह्याचा अभिमान आहे त्यांनी आपल्याच मुख्यमंत्र्यावरती स्वतःच्या नेत्याला खुश करण्यासाठी जर टीका करीत असतील तर तुमचा स्वाभिमान तुम्ही घाण ठेवलात का? दुसरा मुद्दा असा आहे की मुख्यमंत्री इथं येतात, कोण म्हणतो हेलिकॉप्टरनं शेती करायला येतात, कोण म्हणतो काय म्हणतो, परंतु आम्हाला अभिमान आहे की आमच्या जिल्ह्याचा एक सुपुत्र मुख्यमंत्री आहे आणि मराठा आरक्षणासारख्या अनेक प्रश्नांना त्यांनी चौकटीच्या बाहेर जाऊन चौकटीत राहून सगळे मुद्दे घेऊन निर्णय घेण्याची धमक असणारा मुख्यमंत्री. आता जे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते ते पूर्वश्रमीचे काँग्रेसचेच आहेत. त्यांना माहित असेल त्यावेळी मेडिकल कॉलेज झालं का नाही ते. आता त्यांना मोदीचा खूप मोठा प्रश्न उपस्थित, सुविधेचे काही प्रश्न अजूनही सिव्हिलमध्ये तुम्ही जावा, सिव्हिलमध्ये आजही प्रश्न तसेच्या तसेच आहेत. हा गोलमाल नाही, तुम्ही गोलमाल करताय, गोलमाल तुम्ही करताय, सगळे एकत्र होत आहे. मुख्यमंत्र्यांनी रोजगाराचे प्रश्न मिटवले असं अजिबात नाही. आताचे रोजगार कुठं हातला योग जातोय, पुण्याला, मुंबईला, दिल्लीला जातोय रोजगाराला. कुठले प्रश्न मिटले? आरोग्याचे प्रश्न मिटलेले सुद्धा नाही. सगळे प्रश्न गोलमाल आहेत. फक्त निधीचा आकडा मोठा दिसतोय परंतु निधी प्रत्यक्षात ग्राउंडवर आलेला नाही. उद्योग आला का? एकही नवीन उद्योग गेल्या 2.5 वर्षात आलेला नाही, गेल्या 10 वर्षात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलाही नेता बोलत नाही. आज गेले 2 महिने 3 महिने झाले ऊसाचे पैसे दिले नाहीत. भयंकर दुष्काळी परिस्थिती. आज सगळे सत्ताधारी ज्यांचे कारखाने ते सगळे सत्ताधारी असल्यामुळे ज्यांचे एकही कुठलाही शेतकऱ्यांच्यावर बोलायला तयार नाही. इथं फक्त सत्तेचा आणि सत्ता आणि सत्तेतनं पैसा हा सत्तेचा माज ह्यांना दाखवायचं चालू आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण बोलणार? त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलावं. एफआरपी किती दिवसात द्यायला? यांनीच कायदे केले 14 दिवसात द्यायचे. आज 1 रुपया शेतकऱ्याला 3 महिने झाले 1 रुपया शेतकऱ्याला देत नाही. ते तुम्ही यांच्या बरोबर आहे ना? आहे, पण आम्ही त्यांच्या विरोधात बी बोलायचा आम्हाला अधिकार आहे ना. की आता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जो कोणी खासदार येईल, तुम्ही नाव नका सांगू, कोण येईल तो येईल, मतदार अजून मतदान करायचे, मतदार ठरवतील की कोण खासदार होणार आहे. पण ते खासदार निवडल्यानंतर त्यांनी प्रामुख्यानं या जिल्ह्याच्या बदलासाठी, विकासासाठी काय करावं, मी आधी भाजपकडे जातोय. एन्व्हायरमेंट अबाधित राखून अतिशय उत्तम रीतीने IT कंपन्या इथे याव्यात आणि सातारा शहराचं हवामान तसंच अबाधित राहावं आणि जो पेन्शनरांचा जिल्हा किंवा शहर म्हणून होतं ते आता पुसत आलंय या 2 महाराजांच्या मुळे. अशा पुढे सुद्धा चांगलं का व्हावं. माझी नम्र निवेदन असेल, मला तर वाटतं मीच खासदार होणार आहे म्हणून. तरी माझी अपेक्षा आहे नवीन येणाऱ्या खासदारांना, लोकशाही प्रणाली दुसरा कुणी निवडून येऊ शकतो, नवीन येणाऱ्या खासदारानं विद्या मंदिर सक्षम करण्यासाठी आणि शाळा सुस्थितीत करण्यासाठी प्रयत्न करावा. कारण हा विद्यार्थी भविष्याचा देशाचा आधारस्तंभ आहे, त्याला प्रथम प्राधान्य द्यावं, शिक्षणाला प्राधान्य. खासदारांनी एवढा आपण शूरवीरांचा जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये केंद्रीय स्कूल नाही आता इथं. म्हणजे केंद्रीय स्कूल आणावं. चला केंद्रीय स्कूल. तरुणांच्या रोजगारावर इथला खासदार हा प्राधान्याने लक्ष घातलं पाहिजे, इथल्या पर्यटनावर बोलला पाहिजे आणि इथल्या पर्यटनासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. नमामि गंगासारखा नमामि कृष्णा नावाचा पूर्ण जिल्ह्यात कृष्णा नदीचा विकास व्हावा, कृष्णा नदी स्वच्छ व्हावी, त्याच्या माध्यमातून पर्यटन वाढावं, सातारा जिल्ह्यामध्ये दंत चिकित्सा विद्यालय यावं, नर्सिंग कॉलेज यावं, हे खासदारांकडून पुढच्या अपेक्षित आहे. शिवस्वराज्य सर्किट सारखा सातारा राजधानी आहे, सगळ्या राजधान्यांना जोडणारं एक शिवस्वराज्य पर्यटन सर्किट व्हावं, या दृष्टीनं प्रयत्न होईल. पुढच्या दृष्टीनं सातारा शहराचं रुपडं आणि बदलेलं जाईल. सातारकरांचे आभार मानतो, कारण मोठ्या संख्येनं सातारकर या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. त्या सगळ्यांनी, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील की सर्वसामान्य सातारकर असतील, त्या सगळ्यांनी आपले मुद्दे ठासून इथं मांडलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की खासदार ज्यावेळेस निवडून येतील त्यावेळेस या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करावी. कारण मागच्या 5 वर्षात जे झालं त्यापेक्षा पुढे जायचं आहे. दोघांकडून दावे झाले की सातारा जिल्ह्याचा विकास कसा झालेला आहे आणि सातारा जिल्हा कसा बदलला आहे. त्यामुळे आता या अपेक्षेसह, मतदारांच्या या अपेक्षेसह आपण इथंच थांबूयात. पुन्हा
दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीनं लोकसभा निवडणुकीचा आढावा घेऊयात। तुम्ही पाहत राहा साम टीव्ही, आवाज महाराष्ट्राचा।